श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 49. पुढे गेल्यावर गोविंद स्वामी म्हणाले, या थोर साधू पुरुषांचं दर्शन हेच हिमालयाचं खरं दर्शन आहे. अशा थोर योगी पुरुषांमुळेच ही भूमी स्वर्गाहून महान झाली आहे. वैराग्य हेच खरं ऐश्वर्य आहे असं सांगतात. ऐहिकाचा पूर्ण त्याग झाला, मनातला संसार मावळला, म्हणजे जे आध्यात्मिक ऐश्वर्य प्राप्त होतं ते आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं. हे ऐश्वर्य, हे वैभव प्राप्त होणं हीच ईश्वराची कृपा. पण ऐहिकाचा त्याग सुद्धा आम्ही आमच्या इच्छेने करू शकत नाही. ईश्वराची कृपा होते तेव्हाच भक्ताचं मन संसारातून बाहेर पडतं आणि या विरक्तीचा लाभ होतो. दयार्णव स्वामी विचारमग्न झाले. मनातल्या विचारांनी अभंगाचं रूप घेतलं. दयार्णव स्वामी अहिर भैरव रागामध्ये मधुर भावपूर्ण स्वरामध्ये गायला लागले. अनाथा जीवाची कृपा येता देवा, करी त्याचा धावा कृपानिधी. मना स्थिर करी संपत्तीशी हरी, उरो नेदी घरी दुजे कोणी. तोची आपणासी आपण तयासी, ऐसा तयापासी सदा नांदे. जना माझी तेव्हा करी वेडे पिसे, काय लाज नसे तयापोटी. दयार्णवी कृपा येत गोविंदासी, तेव्हा होये ऐसी नांदणूक. गोविंद स्वामी तल्लीन होऊन ऐकत होते. अभंग संपल्यानंतर ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, चांगलं सांगितलं तुम्ही. ईश्वर कृपानिधी आहे हे अगदी खरंय. एखादा अनाथ जीवही धावा करू लागला तरी ईश्वर त्याच्यावर कृपा करतो. त्याचं मन आत्मस्थितीवर स्थिर करतो आणि असं काही घडवून आणतो की भक्ताला घरची सगळी माणसं परकी वाटायला लागतात. ईश्वर माझा आणि मी ईश्वराचा, अशीच अवस्था होते. लोकांना वाटतं संसार सुख मिळणं, संपत्ती, मान, सन्मान मिळणं ही ईश्वराची कृपा आहे. पण हा गैरसमज आहे. ईश्वराची खरी कृपा कोणती हेही समजलं पाहिजे. ज्या भक्तावर ईश्वराला खरी कृपा करायची असते त्या भक्ताचे धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ मिळवण्याचे प्रयत्न ईश्वर विफल करतो. संसार सुख, अर्थार्जन यासाठी भक्त प्रयत्न करू लागला की ईश्वर त्या प्रयत्नात सतत विघ्न आणतो. एवढंच नव्हे तर त्या धर्माचरण धर्माचरण देखील ईश्वर सुरळीत होऊ देत नाही. याचं कारण असं की मी धर्माचरण करतो असं वाटणं हा अहंकारच असतो. मी धर्माचरण केलं म्हणून ईश्वर कृपा झाली असं जर भक्ताला वाटायला लागलं तर त्याच्या दृष्टीने धर्म ईश्वरापेक्षा मोठा ठरेल. भक्ताचं असं होऊ नये म्हणून ईश्वर धर्माचरणातही विघ्न आणतो आणि त्या भक्ताला अगदी अकिंचन वृत्तीचा, फकीर वृत्तीचा करून टाकतो. हीच खरी ईश्वराची कृपा आहे. ज्याच्यावर अशी कृपा झाली तेच खरे भाग्यवान. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगतात, मला अकिंचन भक्त फार आवडतात, कारण मी स्वतः अकिंचन आहे. द्वारकेचं सर्व वैभव ज्यांच्या पायाशी लोळण घेत आहे ते भगवंत स्वतःला अकिंचन म्हणतायत, कारण ते खरोखरीच अकिंचन वृत्तीचे आहेत. भगवंतांनी सुदामजींना सोन्याची नगरी दिली ही खरी कृपा नव्हे. एवढी सोन्याची नगरी मिळूनही सुदामजींची वृत्ती बदलली नाही, ते अकिंचन वृत्तीचेच राहिले, ही खरी कृपा आहे. दयार्णव स्वामींच्या हृदयामध्ये अतीव आनंद फुलून आला. गोविंद स्वामी हसून म्हणाले, तुमचा हा अभंग हीच आपल्या हिमालयाच्या यात्रेची खरी सांगता आहे असं वाटतंय हिमालयाची यात्रा आज सफल झाली, सार्थकी लागली. दोघेही मूकपणे पहाड उतरायला लागले. हरिद्वारला आल्यावर दयार्णव स्वामींनी मागे वळून हिमालयाकडे पाहिलं आणि दोन्ही हात जोडून भक्तिभावानं नमस्कार केला. हिमालयाचा निरोप घेताना दयार्णव स्वामींना वाटलं, हिमालयाचा भूप्रदेश खरोखर परम पावन आणि रमणीय आहे. लोकांची वर्दळ नसलेल्या निवांत ठिकाणी राहणं हिमालयाला फार आवडतं. हिमालयाच्या एकांत प्रियतेमुळेच त्यानं हे बाह्य भीतीदायक रौद्र आणि दुर्भेद्य असं कवच धारण केलंय. त्याचं हृदय मात्र अतिशय कोमल, पवित्र, परमपवित्र, करुणामय आहे. म्हणूनच गंगा आणि यमुना या आपल्या कन्यांना पाठवून हिमालयानं भरतवर्षात ऐहिक समृद्धी एवढं पारमार्थिक वैभव निर्माण केलंय. हिमालय खराच देवतात्मा आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.